हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चवीला अतिशय उत्कृष्ट, बनवायला सोपा आणि अगदी कमीत कमी भांड्याचा वापर करून प्रेशर कुकरमध्ये बनवला गेलेला अंडा पुलाव किंवा एग पुलाव. तर हा एग पुलाव कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारची घंटा वाजवायला सुद्धा विसरू नका. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. एक पुलाव बनवण्यासाठी मी या ठिकाणी 4 अंडी जी आहेत ती उकडून त्याची साल जी आहे ती काढून घेतलेली आहे. अंडी जी आहे ती उकडताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून अंड्याची सालं जी आहेत ती व्यवस्थित निघतील. यानंतर मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये आपल्याला एक 5 ते 6 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते घालायचं आहे. त्यानंतर कुकरमधलं तेल जे आहे ते गरम होतंय तोपर्यंत मी अंड्याला अशा थोड्याशा चिरा देऊन घेणार आहे. चिरा दिल्यामुळं काय होईल बघा, थोडासा जो काही आपला पुलाव बनवतानाचा जो मसाला असेल तो आपला काय होईल त्या अंड्यांमध्ये आतमध्ये जाईल. चीर देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, खूप त्याला प्रेस करून चीर द्यायची नाहीये, नाहीतर अंड जे आहे ते पूर्ण कट होईल. आपल्याला अंड कट होऊ द्यायचं नाहीये. ॲज इट इज फुल अंड जे आहे ते आपलं राहायला पाहिजे. अशा प्रकारे चारही अंड्याला आपण चिरा देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर तेल जे आहे ते व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. यामध्ये मी एक पाव टीस्पून होईल इतकी हळद जी आहे ती तेलामध्ये ऍड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव टेबलस्पून होईल इतका लाल मिरची पावडर जी आहे ती देखील आपल्याला तेलामध्ये ऍड करून घ्यायची आहे. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये उकडलेली चिरा देऊन घेतलेली जी काही अंडी होती ती आपल्याला ऍड करायची आहेत. ही अंडी आता आपण या तेलाबरोबर हळद आणि लाल मिरची पावडर जी घातलेली आहे त्या सगळ्याबरोबर काय करूया, थोडीशी परतून घेऊया. ऑलरेडी आपण अंडी उकडताना मीठ घातलं होतं त्यामुळे मिठाची टेस्ट अंड्याला थोडीशी येणार आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला तेलाबरोबर ही अंडी जी आहे ती एक 3 ते 4 मिनिटासाठी छानशी परतून घ्यायची आहेत. परतताना आपल्याला बघा ती कंटिन्युअसली अशी हलक्या हाताने हलवत राहायचं आहे. खूप त्याला प्रेशर द्यायचं नाहीये आणि एकाच वेळी ठिकाणी जर तुम्ही ती अंडी ठेवलीत तर काय होईल, खाली चिकटली जातील. म्हणून आपण काय करतोय, थोडं थोडं करून हलवतोय. 3 ते 4 मिनिटासाठी अंडी जी आहेत ती मंद आचेवर छान अशी आपली परतून झालेली आहेत. आता ती मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. यानंतर पुलाव बनवण्यासाठी एका मोठ्या वाटीनं मी 1 वाटी होतील इतके तांदूळ घेतलेले आहेत. त्याच वाटीनं आपल्याला 3 वाटी होईल इतकं पाणी घ्यायचं आहे. तांदूळ जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 3 वाटी पाणी जे आहे ते साईडला मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पुलाव बनवताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे मी ऑलरेडी पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. या ठिकाणी मी खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी, लवंग, त्याचबरोबर मसाला वेलची आणि स्टारफूल हे खडे मसाले जे आहेत ते मी घेतलेले आहेत. आपल्याला ज्या प्रमाणात तिखटपणा हवा असेल त्या प्रमाणात आपण मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते ठरवून घ्यायचं आहे. तेल जे आहे ते आपलं छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता हे खडे मसाले जे आहेत ते ऍड करायचे आहेत. सुरुवातीला मी तमालपत्र घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला लवंग, दालचिनी, काळी मिरी, स्टारफूल, त्याचबरोबर मसाला वेलची हे देखील सगळं आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे. मसाले जे आहेत ते आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय होऊ द्यायचे आहेत जेणेकरून मसाल्यांचा स्वाद जो आहे तो आपल्या पुलावला व्यवस्थित असा येईल. यासाठी छान असे आपण तेलावर मसाले जे आहेत ते परतून घेणार आहोत. मसाले छानसे परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे. या ठिकाणी एक 3 मोठे कांदे जे आहेत ते मी उभे कट करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता तेलामध्ये ऍड करायचे आहेत. कांदा ऍड केल्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर तो भाजून घेणार आहोत. कांद्यातलं कच्चेपणा जो आहे तो निघून जाईपर्यंत आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. 6 ते 7 मिनिटासाठी छानसा कांदा जो आहे तो मी भाजून घेणार आहे. जर या ठिकाणी आपल्याला असं वाटलं की तेल जे आहे ते कमी पडतंय तर आपण तेल जे आहे ते वाढवायचं आहे. 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून तेल जे आहे ते आपण वाढवून घेणार आहोत. या ठिकाणी मला तेल जे आहे ते लागलेलं नाहीये त्यामुळे मी तेल ऍड केलेलं नाहीये. त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची ऍड करायची आहे. हिरवी मिरची घेताना मी या ठिकाणी 2 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत, त्या कट केलेल्या आहेत आणि त्या आपल्याला याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत. ही मिरची जी आहे ती माझी खूप तिखट अशी नाहीये. हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर घाला.
हिरवी मिरची नाही घालायची असेल तर नाही घातली तरी देखील चालेल. 7 ते 8 मिनिटं मीडियम फ्लेमवर कांदा छानसा असा परतून झालेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. या ठिकाणी मी एक मोठा टोमॅटो आहे, त्याच्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि तो खूप मोठा नाही, खूप बारीक नाही, मीडियम साईजवर असा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि तो आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. टोमॅटो देखील आपल्याला एक 3 ते 4 मिनिटासाठी छानसा असा परतून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटांसाठी टोमॅटो, कांदा हे आहे ते व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. तर या ठिकाणी मी 2 इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक 8 ते 10 लसूण पाकळ्या घ्यायच्यात आणि त्या आपल्याला चांगल्या व्यवस्थित अशा बारीक करून घ्यायच्यात. ही आलं लसूण पेस्ट आपण आता तेलामध्ये ॲड करूया आणि ती देखील तेलावर थोडीशी अशी भाजून घेऊया. जेणेकरून आलं आणि लसूणचा खमंग स्वाद आपल्या पुलावला येईल. यानंतर स्वच्छ धुवून निथळून घेतलेला तांदूळ जो आहे तो आपण या तेलामध्ये ॲड करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला तांदूळ घेताना साईजला थोडासा मोठा तांदूळ घ्यायचा आहे. खूप बारीक तांदूळ किंवा तुकडा तांदूळ वापरायचा नाहीये. तुकडा तांदूळ वगैरे वापरला तर आपला पुलाव जो आहे त्याच्यामध्ये तांदूळ दिसत नाही काही वेळेला. म्हणून आपण काय करतोय थोडासा अखंड असलेला मोठा असा तांदूळ आपल्याला इथं वापरायचा आहे. आता तांदूळ जो आहे तो मी सगळा व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर तांदूळ देखील आपल्याला थोडासा या सगळ्यासोबत परतून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटासाठी तांदूळ जो आहे तो छान असा परतून घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची सगळे मसाले जे आहेत ते या तांदळामध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत आणि यानंतर आपल्याला यामध्ये चवीसाठी म्हणून थोडीशी कसुरी मेथी जी आहे ती ॲड करायची आहे. छान चुरून अशी कसुरी मेथी जी आहे ती मी आता याच्यामध्ये ॲड केलेली आहे. कसुरी मेथी ॲड केल्यानंतर ती संपूर्ण तांदळासोबत परत एकदा सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. छान असं सगळं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. ते गरम पाणी सुद्धा आपण ॲड केलेलं आहे. 1 वाटी तांदूळ असतील तर आपल्याला 3 वाटी होईल इतकं गरम पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे. 1 टेबलस्पून होईल इतका बिर्याणी मसाला घातलाय. त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पावडर आपल्याला ॲड करायची आहे. यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. अर्धा टेबलस्पून होईल इतकं लाल तिखट जे आहे ते मिक्स केलेलं आहे. आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे. त्यामुळे लाल तिखट वापरताना आपल्याला त्या प्रमाणात असंच घालायचं आहे. लाल तिखट घालून झालेलं आहे. यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत. यानंतर आपण जी काय अंडी जी आहेत ती फ्राय करून घेतलेली, ती अंडी आपल्याला वरच्यावर अशी ठेवून घ्यायची आहेत. खूप त्याला खाली असं ठेवायचं नाहीये. वरच्यावर ठेवली तरी नंतर भात शिजल्यानंतर ती अंडी जी आहे ती खाली जातील. त्यामुळे वरती मी ती अंडी जी आहेत ती लावून घेतलेली आहेत. यानंतर आपण कुकरचं झाकण जे आहे ते लावून घेणार आहोत आणि कुकरला आपल्याला 3 शिट्टी करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे. गार झाल्यानंतर कुकर जो आहे तो ओपन केलेला आहे. आता हा पुलाव जो आहे तो थोडासा आपण हलवून घेणार आहे. जे काही आपण खडे मसाले घातलेले आहेत ते काही वेळेला काय येतात वर येऊन त्याचा लेयर तयार होतो. ते सगळे व्यवस्थित मिक्स व्हावे म्हणून मी काय केलेलं आहे, तयार पुलाव जो आहे तो थोडासा हलवून असा एकसारखा मिक्स असा करून घेतलेला आहे आणि आता यानंतर आपल्याला तो सर्व्ह करायचा आहे. पुलाव जो आहे तो सर्व्ह करताना आपण वरून तळलेला कांदा आणि कोथिंबीर जी आहे ती घालणार आहोत. तळलेला कांदा हा ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातला तरी देखील चालेल. अशा प्रकारे फायनली आपला एक पुलाव जो आहे तो खाण्यासाठी म्हणून रेडी झालेला आहे. तर ही होती आपली एक पुलाव बनवण्याची रेसिपी. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.